सगळ्याचं बुकणं वाजून टाकलं तर शिंदेन काय आहे तुम्ही. त्याचं लय अवघड आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फडणवीसचं किती अवघड असतंय. आमच्याकडे व्यापारी होता बघा इकडे तिथापुरीला, त्याचे दात पडली होती. आणि व्यापारी लोक कसे असते तर लय चिंगूस, 1-1 रुपया कमी करायचा बघणार, याचा 2 रुपये कमी कर, त्याच्या 2 रुपये कमी कर, असा खेळ असतो त्यांचा. त्याचे दात पडले, डॉक्टरकडे गेला बचळ बसायला. बचळ कळत ना तुम्हाला, बचळ बसायला गेला म्हणजे सगळे दात. आता मग ते आता सगळे बसत नाहीत, मग ते डॉक्टरला घासा लागते थोडेफार, आणि मग ते फिट बसावं लागतं बचळ, मापात बस. हा मापात बसावं लागतं. आणि त्या व्यापाऱ्याला त्यांनी ते बचळ घासून घुसून बसायचं झाल्यावर ओके बसला म्हणला. पण म्हणतो डॉक्टरला, म्हणतो आता पैसे किती झाले. ते म्हणलं 8,000 रुपये, सगळीकडे रेटच असेल तो म्हणला 8,000. बचळ काढ, त्या टॅबला ठेवलं बचळ, आणि तू मानला मला नकोय. आता ते दर दुसऱ्याला बसाना, घासून घुसून याला बसले. आता काय करायचं. ते म्हणले मग किती आहे. ते म्हणलं 2,500. देबो म्हणलं आता फेकून देण्यापेक्षा. तसं झाले शिंदेचं बचळाची. त्याच्यासाठी मराठी शिकात तरी नका करू, आणखी शाने व्हा दोघं बी.